हाय मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. मी आता आलेलो आहे स्वामी समर्थ मंदिरामध्ये. खूप छान असं मंदिरामध्ये आले, प्रसन्नता वाटते. स्वामींचं दर्शन घेतल्यावर आणखीन मनाला शांती मिळते. स्वामींच्या कृपेने आमचा सुखी संसार हा एकदम छान चाललेला आहे. स्वामी प्रत्येकाच्या डोक्यावरती स्वामींचा आशीर्वाद असायला हवा असं मला वाटतं. स्वामी मंदिराचा असा परिसर आहे. खूप छान असं मन प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये आल्यावरती. पाहू शकता तुम्ही हा एरिया. अलीकडे सिद्धिविनायक मंदिर आहे. खूप छान असं छान भारी वाटतं. म्हणजे मी तर म्हणेन स्वामींच्या दर्शनाला प्रत्येकाने रोज यावं, बरं वाटतं. छान स्वामी समर्थ. मन प्रसन्न वाटतं मित्रांनो मंदिरामध्ये आलं की. पाहू शकता तुम्ही स्वामींची मूर्ती आहे इथे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशा प्रकारे माझं स्वामींचं दर्शन झालेलं आहे. आता खूप छान एरिया आहे हा. म्हणजे मन प्रसन्न होते मंदिरामध्ये आल्यावरती. एकदम छान असं वातावरण आहे. स्वच्छता वगैरे खूप छान इथे आहे. पाहू शकता खूप छान. भरपूर लोक येतात इथे मंदिरामध्ये. जेवण करण्यासाठी आलेलो आहे. पाहू शकतो माझ्या मागे जेवणाचा एरिया आहे. भूक लागली, ऊन खूप आहे. जेवण करतो आता जातो. तर मी आज नवीन ठिकाणी आलेलो आहे. सकाळी स्वामींचं दर्शन घेतलं, तर आता शंभो महादेवाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे मी आत्ता. आज रविवार असल्यामुळं सुट्टी असते मला ऑफिसला. तर मित्रांनो, आज संपूर्ण दिवस आम्ही देवांसाठी वेळ काढलेला आहे, देवधर्मासाठी. तुम्ही पाहू शकता आता मी 2 मिनटात पोचतोय महादेवाच्या मंदिरामध्ये. प्रसिद्ध असं आमच्या बारामती तालुक्यातील मंदिर आहे, सोमेश्वर सोनगाव. तर जस्ट तिथे पोचून तिथे गेलं तुम्हाला मी दाखवतो मंदिर वगैरे. मंदिराचा परिसर, संपूर्ण मंदिराचा परिसर हा पाण्याने वेढलेला आहे. हा आहे महादेवाच्या मंदिराच्या आसपासचा परिसर. तुम्ही पाहू शकता संपूर्ण असा नदीचं वातावरण आहे. आणि बरोबर नदीच्या मधोमध महादेवाचं मंदिर आहे. खूप छान असा परिसर आहे हा. पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला इथे भेटलेले आहेत एक शेळी चालणारे काका. ऊन लागते का काका? काका भेटलेले आहेत आपल्याला इथं सोमेश्वर मंदिराच्या शेजारी. ऊन लागते. काकाने डोक्यावर टोपी वगैरे घेतलेले आहे. पाणी वगैरे प्या बरं का काका. हा, ओके ओके. पाहू शकता तुम्ही खूप छान असं वातावरण आहे इथे. मी आता पोहोचलेलो आहे महादेवाच्या मंदिराच्या तिथे. बघा तुम्ही इथे हा महादेव मंदिर आहे. दोन्ही साईडने पाणी आहे. मध्ये बरोबर मधोमध मंदिर आहे. असं छान असं खूप छान मंदिराचा परिसर आहे. पावसाळ्यामध्ये इथे दोन्ही साईडने फुल पाणी असते. प्रसिद्ध असं मंदिर आहे. मित्रांनो, हा प्रवास माझा चांगला छान असा चाललेला आहे. खूप ऊन आहे तरी पण प्रवासाला आनंद वाटतोय. आता पाहू शकतो तुम्ही सोनगावचं मंदिराचं महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आपण चाललेलो आहोत आता आजीदादांची शेती पाहण्यासाठी. शेती अशी खूप छान आहे दादांची. हिरवगार आहे, ऊस वगैरे आहे तिथे. त्यानंतर त्यांचे विहीर असे मोठे आहे, पाहण्यासाठी जनावरे आहेत तिथे. पाहू शकता तुम्ही दादांची शेती आहे. असं गाठेवाडीला पाणी वगैरे खूप छान मिळतं इथे. वीर धरणाचं पाणी येतं. शेती वगैरे छान आहे. पाहू शकता हिरवगार अशी शेती, हिरवीगार. पाटाला कसं पाणी चाललेलं, 12 महिने पाणी चाललं असतं. नारळाची झाडे वगैरे आहे. खूप छान असं.
शेतामध्ये. हे पहा नारळाची बाग. तर आता आपण पोचलेलो आहे दादांच्या शेतीच्या आसपास, दादांच्या घरी, शेत काठेवाडी. ते एक वाक्य बघा, मळ्याच्या मळ्यामध्ये काय करतात मला आठवण आहे एवढं. पाहू शकता तुम्ही या साईडला केळीची बाग आहे. पाटाचं पाणी वाहतंय इथे. इथे दादांचा बंगला आहे. खूप छान असं वातावरण तयार केलंय, झाडं वगैरे आहेत. पाहू शकता तुम्ही पाहिलं मित्रांनो आता